T20 वर्ल्ड कप विषयीची। T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियानं धमाका उडवून दिलेला आहे। तर 20 ओव्हरमध्ये टीम इंडियानं 5 विकेट गमावून 255 रन केल्या। पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये टीम इंडियानं एकही विकेट न गमावता 92 रन केले। तर 7.2 ओव्हरमध्येच भारतीय टीमच्या 100 धावा पूर्ण झाल्या आणि T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पॉवर प्लेचा हा सर्वाधिक स्कोर होता। तसंच T20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमनं इतक्या जलद 100 रन केल्या। अभिषेकनं 18 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आणि त्याचबरोबर टीम इंडियानं धावांचा एक डोंगर आता उभा केलेला आहे। एक चांगलं स्कोर या ठिकाणी करून एक प्रकारे प्रेशर बिल्ड केल्याचं पाहायला मिळतंय प्रतिस्पर्ध्यावर। आणि याविषयी अधिक माहितीसाठी त्याचबरोबर क्रिकेट प्रेमींच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्यासाठी श्रीकृष्ण आवटी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चांगली कामगिरी भारताची पहिल्या इनिंग मध्ये, काय भावना सध्या क्रिकेट प्रेमींच्या आहेत आणि काय अपडेट्स आहेत एकूणच? फराह, पाहायला गेलं तर भारताने अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत जे आहे ते 255चं लक्ष जे आहे ते आता न्यूझीलंडला दिलेलं आहे आणि या क्रिकेट प्रेमींमध्ये अनेक उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी गोलंदाजी कशा प्रकारे असणार आहे किंवा कशा प्रकारे भारत जे आहे ती गोलंदाजी करेल आणि या संदर्भात देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी क्रिकेट प्रेमी आहेत। काय सांगशील, भारताने 255चं लक्ष दिलेलं आहे? लक्ष तर भारताने दिले 255चं, पण त्यांची ही बॅटिंग लाईन तेवढी तगडी आहे, पण त्याच्याबरोबर आपली बॉलिंग लाईन पण तशी आहे। त्याच्यामध्ये आज आपल्यासाठी जे महत्त्वाचे बॉलर ठरतील ते बुमराह आणि जो आजपर्यंत आपला जो वरुण चक्रवर्ती जो चालत नाही बोलतायत तो आज नक्कीच चालेल आणि त्याची बॉलिंग आज इफेक्टिव्ह पडेल आणि त्याच्या बॉलिंगमध्ये विकेट येण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत। त्याच्यामुळे आज आपण जिंकणार आणि आपण इथं हिस्ट्री रिपीट बी करणार, क्रिएट बी करणार आणि डिफीट बी करणार इथे। अगदी नक्की ज्या प्रकारे सेमीफायनलमध्ये भारताने चांगल्या प्रकारे गोलंदाजी बॉलिंग केलेली होती, कशी अपेक्षा आहे फायनलमध्ये? फायनलमध्ये पण होऊ शकेल। आता नवीन बॉलने जी सुरुवात करतो हार्दिक पांड्या, त्याला नवीन बॉल एकदम चांगल्या प्रकारे हँडल करता येतो आणि तो विकेट बी घेईल। आणि बुमराहचं बोलला तर तुम्ही 2.77 इकॉनॉमीज येतो चालतो, तर आपल्यासाठी तो एक फायदा पण आहे की ते 4 ओव्हर हे इंडिया कंपल्सरी तर डिफीट करणार आणि इंडिया जिंकेल पण। नक्कीच सर्वच क्रिकेट प्रेमींचा विश्वास जे आहे ते व्यक्त करताना आपल्याला पाहिजे की भारत हे फायनल जिंकणारच। आपल्यासोबत आणखी काही काय सांगशील? उत्कृष्ट अशी जी आहे ती बॅटिंग पाहायला मिळाली, आता काय सांग? आता टोटल जे आहे ते भरपूरपैकी बहुत चांगला टोटल आहे। 15-20 रन शॉर्ट आहे ॲज पर जे स्टार्टिंग आपल्याला मिळाली आहे, बट होपफुली आता बॉलिंग चांगलं करणार बुमराह। एक्स फॅक्टर बुमराह आपला मोस्टली पॉवर प्लेमध्ये एक्सपेक्टेड आहे। इफ 2 विकेट्स आपल्याला मिळाले तर चांगली गोष्ट आहे। अजून आतापर्यंत वरुण चक्रवर्ती जे आतापर्यंत अंडररेटेड आहेत, जे आतापर्यंत कोणतीच मॅचमध्ये नाही चाललेले, आज एक्सपेक्टेड आहे त्यांच्याकडून पण का आज वरुण चक्रवर्ती पण चांगले खेळणार। होपफुली इंडिया चांगल्या मार्जिननं जिंकणार। नक्कीच आपण पाहू शकतो अनेक जे आहे ते जे बॉलर्स आहेत ते चांगली उत्कृष्ट कामगिरी करतील आणि त्याचबरोबर भारत जिंकणारा सर्वांचाच विश्वास जे आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळतात। 255चं लक्ष काय सांगतं? इम्पॉसिबलच वाटतंय। आता ऑब्विसली इंडियामध्ये वर्ल्ड कप आहे, आपला सपोर्ट आहे, तिकडे पूर्ण क्राऊड आहे, त्यात जेवढी भली मोठी धावत एकूणच एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, कारण भारत इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारे प्रेशर बिल्ड केलंय। आता चांगली कामगिरी पुढेही भारताची टीम करणार असा विश्वास या सर्व प्रेक्षकांना त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसून येतोय। तर 55 धावा झाल्यात न्यूझीलंड समोर। 256 धावांचं आव्हान भारताने दिलेलं आहे। संजू सॅमसन, अभिषेक आणि ईशानची तुफानी खेळी होती, तर तिघांनीही अर्धशतक झळकावलंय। तर आपण बघतोय 255 धावांचं लक्ष गाठलेलं आहे। त्याचबरोबर न्यूझीलंड समोर 256 धावांचं आव्हान भारताने उभं केलंय। संजू सॅमसन, अभिषेक आणि ईशान किशन यांनी तुफानी खेळी केली आहे, तर तिघांनीही त्यांचं अर्धशतक पूर्ण केलंय। अभिषेक शर्मानं अवघ्या 18 चेंडूमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतर संजू सॅमसन यांनी देखील अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांच्याकडे। श्रीकृष्ण, 255 धावा भारताने आता केलेल्या आहेत आणि 256 धावांचं जे काही लक्ष आहे ते दिलंय समोरच्या टीमला। आता तिथे काय वातावरण आहे, काय म्हणतात सगळे लोक?
अगदी प्रियंका, पाहायला गेलं तर भारताने अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत जे आहे ते 255चं लक्ष न्यूझीलंडला दिलेलं आहे. अगदी पॉवर प्ले म्हणजे 6 ओव्हरच्या आधी जे आहे ते 85 पर्यंत भारत हे जे आहे पोहोचलं होतं आणि अभिषेक शर्मा असेल आणि इतर सर्वच जण सूर्यकुमार जरी डगआउट म्हणजे शून्यावरती आउट झाला असला तरी इतर जे बॅट्समन होते, इतर जे सगळ्यांनी जे आहे ती उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्यासोबत बोलण्यासाठी समाधान सरवणकर स्वतः देखील आहेत. ते संपूर्ण मॅच अगदी सुरुवातीपासूनच जे आहे ते पाहत होते आणि अगदी जोश किंवा अगदी काय सांगाल, अगदी सुरुवातीपासून तुम्ही मॅच पाहतात, भारताने 255चं लक्ष दिलेलं आहे. जबरदस्त मॅच सुरू आहे आणि आपल्याला जशी अपेक्षा होती तशाच प्रकारे आपले सर्व खेळाडू खेळत आहेत आणि चांगल्या प्रकारे स्कोर झालेला 255. एवढी अपेक्षा नव्हती पहिली, पण आता ज्या प्रकारे झाला 255 चांगला एक स्कोर झालेला आणि आता वाटतं आपले बॉलर्स पण चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकून आजचा कप हा आपलाच आहे, आज इथे सिद्ध होत आहे आणि एक चांगल्या प्रकारे आज मॅच होते. अगदी नक्कीच पाहायला गेलं तर ज्या प्रकारे सेमीफायनलमध्ये देखील सर्व बॉलर्सनी जे आहे ती उत्तम कामगिरी केली. आत्ता कोणाकडून अपेक्षा किंवा कोणाकडून अपेक्षा की जास्त विकेट्स घेतील? 100% बुमराह, बाकी कोण नाही. बुमराह मला वाटतं ही मॅच पूर्ण फिरवू शकतो आणि बुमराहवरती पूर्ण विश्वास आहे आणि आपले सर्व बॉलर चांगले आहेत आणि चांगल्या प्रकारे आज आपण चांगल्या मार्जिननी आज ही मॅच जिंकू आपण. अगदी नक्कीच सर्वच जे बॉलर्स आहेत ते देखील उत्कृष्ट कामगिरी करतील. आपल्यासोबत छोटा क्रिकेट प्रेमी देखील आहेत. काय सांगशील, बॅटिंग पाहिलीस का भारताची? काय वाटलं, कशी वाटली बॅटिंग? चांगली होती. आता बॉलिंग करताना कोणाकडून जास्त अपेक्षा आहे किंवा कशा प्रकारे? अर्शदीप आणि बुमराह. तुम्ही काय सांगाल? बुमराची बॉलिंग चांगली आहे. अगदी नक्कीच मागच्या मॅचमध्ये पण त्याने 6च्या बॉल चांगले खेळले, त्याच्यामुळे पुढे मॅच जिंकली. अगदी नक्कीच सर्वच क्रिकेट प्रेमींचं जे आहे ते मत आहे की बुमराह ही उत्कृष्ट अशी बॉलिंग करेल आणि त्याचबरोबर जसं सेमीफायनलमध्ये उत्तम कामगिरी केली तसंच फायनलमध्ये देखील कामगिरी करणार असं उल्लेख जो आहे ते प्रत्येक निश्चितच. तर श्रीकृष्ण, तिथे जमलेल्या सगळ्या लोकांच्या भावना या आहेत की जसप्रीत बुमराह एकटा मॅच फिरवू शकतो. बघूयात काय होतंय आता